नमस्कार मंडळी, मी चेतन गाडगे पुन्हा एकदा नव्याने तुमचं स्वागत करीत आहोत वास्तू इंटेरियर्सच्या व्हिडिओमध्ये. आज आपला नवीन प्रोजेक्ट कंप्लीट झाला आहे प्राईम लोकेशनवर, अर्थात ठाणे सिटी रेमंड रियालिटीमध्ये. या 1 BHK प्रोजेक्टमध्ये क्लायंटची रिक्वायरमेंट आणि वास्तू इंटेरियरची डिझाईन आपण पूर्णपणे उतरवण्याचा जो प्रयत्न केला आहे, तर नक्कीच आपल्या वास्तू इंटेरियरची टॅगलाईनच आहे, टू डिझाईन युअर थॉट्स इन युअर रियालिटी. तर आपण ह्या 1 BHK प्रोजेक्टची इंटेरियर टूर करूया. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. थँक्यू. तर सुरुवात आपण करतोय टीव्ही नेट पासून. टीव्ही नेट मध्ये जे आपण मार्बल फिनिश लॅमिनेट यूज केले आहे, मार्बल फिनिश लॅमिनेट मध्ये आपण जे गोल्डन टी पट्टीचा यूज केला आहे टू डिझाईन द टीव्ही युनिट. आफ्टर दॅट आपण जे 2 ड्रॉवर्स दिले आहे टीव्ही युनिट मध्ये आणि एक ओपन स्पेस दिला आहे. पुढे बघायला गेलात तर आपण जे आहे फ्लुटेड पॅनलचा यूज केला आहे क्लायंटच्या रिक्वायरमेंट मुळे. इकडे बघायला गेलात तर आपण जे बाथरूमचा दरवाजा हाईड केला होता. ओके, इकडे जो आपण बाथरूमचा दरवाजा हाईड करू शकतो, जसं की आता बघा क्लायंटला म्हणजे हे पूर्ण जे आहे वॉल प्लेन करायची होती, म्हणजे आपल्याला डोर हाईड करायचा होता, जे आपण पूर्णपणे केला आहे. तर आपण पुढे वळूयात मंदिराकडे. मंदिर जे आपलं आहे 2x7चं आपण जे मंदिर बनवलं आहे, त्यामध्ये आपण ऍक्रिलिकचा यूज केला आहे, म्हणजे ऍक्रिलिकचा आपण फॉन्ट्स यूज केला आहे. आपण जे स्टेप्सचा यूज केला आहे, जे की अगदीच रिमुवेबल आहे. जर क्लायंटची हवं असेल तर आपण ते स्टेप्स ऍडॉप्ट करू शकता. त्यानंतर ऍक्रिलिकची जाळी जी आहे दोन्हीकडे आपण लावली आहे. ओके, त्यानंतर ऍक्रिलिकच्या जाळीनंतर आपण बघाल तर आपण सागाची खांब जे इथे ऍड ऑन केला आहे, त्यासोबत वरती आपण सागाची जी आहे डिझाईन सुद्धा आपण बनवली आहे. त्याच्यात खाली बघाल तर पूजेची थाळी ठेवण्यासाठी आपण जे आहे इथं प्लॅटफॉर्म बनवलेला आहे पूजेची थाळी बनवण्यासाठी. त्याच्यात खाली बघाल तर एक ड्रॉवर दिला आहे छोटासा, त्यामध्ये आपण पूजेच्या म्हणजे मंदिराला जे जे सामग्री लागते तर आपण इथे ठेवू शकतो, ऍड ऑन करू शकतो. त्याच्या खाली आम्ही एक मोठासा एक ड्रॉवर दिला आहे, जिकडे आपण फेस्टिवलचे जे रांगोळी वगैरे असतात ते आपण इकडे ठेवू शकतो. पुढे जे आपण वळूया डायनिंग टेबल कडे. डायनिंग टेबलची जी आपली साईज आहे 2.5x7चे आपण हे जे डायनिंग टेबल बनवलं आहे, त्यामध्ये आपण ओपन शेल्फ जे दिले आहेत शोपीस बनवण्यासाठी. त्यात आपण बघा ऍडर जे आपण कर्व दिला आहे, ज्यामुळे डायनिंग टेबलचा लुक जो इन्हान्स होतोय. आणि ह्या डायनिंग टेबलची खासियत इझी ओपन आहे, जास्त काही करायची गरज नाहीये. ज्यामध्ये आपण 1 2 3 4 जण जे आहेत आरामात जेवू शकतात डायनिंग टेबलवर. ओके, तर डायनिंग टेबल कडून आपण वळूया एसी पॅनलिंग कडे. ज्यामध्ये आपण एसी पॅनलिंग करताना फ्लुटेड लॅमिनेट्सचा आपण जो यूज केला आहे, कारण की आपले एसीचे जे पाइपिंग असतात ते हाईड होणे. ओके, तर आपण बघा मंडळी, आपण आता किचन मध्ये आलो. किचन मध्ये जे आहे आपल्याला दोन्ही साईडला प्लॅटफॉर्म दिला आहे. ओके, जिकडे आपल्या खालीच बघाल तर आपण प्रोफाईल हँडल लावलेत आणि कॅबिनेट्सला, आणि जिकडे ऍक्रिलिक फिनिशचा आपण यूज केला आहे. पुढे बघा तर आपण ॲक्वागार्ड साठी इकडे एक प्रायव्हेट जो शेल्फ दिला आहे. पुढे आपण बघतो तर प्रोफाईल डोअरचा आपण इकडे यूज केला आहे, जिकडे खरंच इकडे आपल्याला खूप एक सुंदर असा व्ह्यू येऊन जातो. इकडे आपण कॅबिनेट्स यूज केला आहे, फुल्ली कॅबिनेट्स. आपल्या लेफ्ट हँडला बघाल तर इकडे शेगडी आहे, शेगडीच्या वरती आपण बरोबर चिमणी दिली आहे. या किचन मध्ये पूर्ण वरती आणि इकडे पूर्ण आपण फुल्ली कॅबिनेट्सचा यूज केला आहे. तर पुढे आपण वळूया एमसीबी बॉक्स कडे. जसं की आपण बघा इकडे एक छोटासा एमसीबी बॉक्स आहे, जो की आपल्या हॉलच्या लुकला थोडासा डिस्टर्ब करत होता. तर थोडं आपल्या वास्तू इंटेरियरची क्रिएटिव्हिटी आपण इकडे दिली. इकडे आपण ड्रॉवर चॅनल्स जे बनवून एक की होल्डर त्यावर दिला आहे, ज्यामुळे आपल्या हॉलचा थोडा डिसेंट लुक येतोय यामुळे. तर पुढे आपण बघायला गेला आणि इकडे जे आपण कर्टन साठी पॅनलिंग केली आहे आणि आपण ट्रॅक सुद्धा लावली आहे कर्टन साठी, जे की एकदम स्मूथ जे आहे आपण कर्टन्सला क्लोज करू शकतो. आणि इकडे जे आपण सोफा कम बेडचा यूज केला आहे 2.5x7चा 3 सीटर साठी, जिकडे आपण 3 जण आरामात बसू शकतो. आणि त्याच्याच बाजूला जे आहे आपण साईड टेबल साठी आपण जी स्पेस रिमेन ठेवली आहे. इन फ्युचर तिकडे साईड टेबल येणार आहे. आता आपण पुढे बघायला गेला आणि इकडे आपण बघाल तर आपण यू शेप मध्ये जिप्सनचा यूज केला आहे, आणि त्यामध्ये आपण जर कॅनव्हास फिनिश वॉलपेपर यूज केला आहे. ते जे आपण खरंच बघायला गेलात तर आपण ह्या पूर्ण हॉलमध्ये ह्याच्यामुळे जे लुक इन्हान्स होते, ह्यामध्ये खूप अट्रॅक्टिव्ह असं लोकांची नजर जाते. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण बेडरूम मध्ये आलो आहोत. या बेडरूमची साईज बोलायला गेला तर 10x10ची ही जो बेडरूम आहे,
एंटर करताच आपल्याला लेफ्ट साइडला बघायला भेटेल की इकडे बाथरूमची बॅक साइड डोअर आहे, जिकडे बिल्डरने वुडन लॅमिनेटचा युज केला होता, जे की अगदीच आपल्या बेडरूम थीमला मॅच नव्हतं होत. तर आपल्याला लुक इन्हान्स करण्यासाठी आपण इकडे व्हाईट आणि क्रीम बीच कलरचा लॅमिनेट युज केला आहे, जिकडे आपण गोल्डन टी पट्टीचा युज केलाय, ज्यामुळे अर्थात खूप लुक इन्हान्स झाला आहे. ऍज इट इज आपण बेडरूमचा जो बॅक साइड डोअर आहे तिकडे ऍज इट इज आपण लॅमिनेट युज केला आहे. लेफ्ट साइडला बघायला गेला तर 5x7चा जो आहे आपण वॉर्डरोब बनवला आहे, जिकडे आपण 3 डोअर दिले आहेत क्लायंटला आणि त्या डोअर हँडल्स दिले 18 इंचाचे. ओके. आणि इकडे खाली बघायला गेला तर 2 बॉक्सेसचा आपण मेंटेन केला आहे. वरती बघायला गेला तर आपण 3 लॉफ्ट दिले आहे, जिकडे नक्कीच आपले क्लायंटचे स्टोरेज मेंटेन करू शकतात. आणि ह्यात खासियत बोलायला गेला तर आपण इकडे पण क्रीम बेज कलर आणि व्हाईट कलरचाच युज केलाय, पण इकडे बघायला गेला तर आपण व्हाईट लॅमिनेट मध्ये आपण इकडे कर्व डिझाईन आहे, ज्यामुळे अगदीच वॉर्डरोबचे जे. तर आता मित्रांनो आपण जे आहोत बेडरूमच्या टीव्ही युनिट जवळ आलो आहोत, जिकडे तुम्ही बघायला गेलात तर आपण जे 4 मोल्डिंग पट्टी लावल्या आहेत त्याच्यामध्येच आपण जे गोल्डन पट्टीचा युज केला आहे डिझाईन साठी. वरती बघायला गेलात आणि वरती जर आपण 2 स्पॉटलाइटचा युज केला आहे, ज्यामुळे या टीव्ही युनिटला थोडंसं जे अट्रॅक्टिव्हनेस येत आहे. ज्या टीव्ही युनिट मध्ये आपण बघायला गेला तर 2 बॉक्सेसचा आपण युज केला आहे आणि त्याच्यामध्येच आपण जे ओपन शेल्फ दिला आहे. तर मित्रांनो आता आपण बेडरूमच्या जो कॉर्नर साईडला आलोय, जिकडे आपण स्टडी टेबल बनवला आहे. जिकडे आपण काढायला सुरुवात केली तर इकडे आपण 2 ड्रॉवर दिले आहेत, त्याच्यावरती आपण एक सुटेबल प्लॅटफॉर्म ठेवला आहे, जिकडे आपला एक स्टुडंट लॅपटॉप आणि एक बुक मेंटेन करू शकतो. त्याच्याच वरती आपण बघायला गेला तर इकडे सॉफ्ट बोर्डचा आपण यूज केला आहे, जिकडे स्टुडंट नक्कीच आपले जे इम्पॉर्टंट थिंग्स असतील ते नोट डाऊन करून प्रिंट आउट करू शकतात. त्याच्यावरती आपण ओपन शेल्फ द्यायचा प्रयत्न केला आहे, जिकडे आपण बुक मेंटेन करू शकतो, आपल्या बुक्स ते कॅरी करू शकतो. आणि त्याच्याच वरती आपण बघायला गेला तर आपण फुल हायटेड स्टोरेज बनवलं आहे, ज्यात आपण 3 शेल्फचं जे आहे आतमध्ये दिलं आहे. ओके. त्याच्याच बाजूला बघायला गेला तर आपण इकडे एसी पॅनलिंग प्रोव्हिजन केलं आहे, ज्याच्यामुळे काय झालं नक्की मित्रांनो, इकडचा जो जागा आहे तो वेस्टेज होत होता. मग आपण इकडे जे ओपन शेल्फ दिला आहे, इथे नक्कीच आपण बघाल तर आपण इथे मनी प्लांट जे आहे दिले आहे. ओके. आता इकडे बघायला गेला तर इथे एसी पॅनलिंग साठी आपण फ्लुटेड लॅमिनेटचा युज केला आहे, ज्यामुळे खरंच अगदी एक नवीन लुक येतं. त्याच्याच खाली बघायला गेलं तर आपण कर्टन साठी जो आहे ट्रॅक बनवला आहे, ऍज इट इज जसं हॉलमध्ये कर्टन्स होते त्याच मॅच करून आपण जे इकडे कर्टन्स घेतले आहे. पुढे बघायला गेलं तर आपल्याला इथे ड्रेसिंग टेबल दिसण्यात येईल. तर मित्रांनो आता आपण ड्रेसिंग टेबल कडे आलो आहोत. ड्रेसिंग टेबल जो आपला 2x7चा पण हा ड्रेसिंग टेबल बनवला आहे, जिकडे आपण कर्व डिझाईन दिली आहे या ड्रेसिंग टेबलला. त्याच्याच पाठी आपण बघायला गेलात तर आपण क्लायंटला जे आहे एक खूपच जास्त असं स्टोरेज दिला आहे, तर स्टोरेजचा आपण खूपच यूज करू शकतो. त्याच्याच खाली बघायला गेलं तर आपण इथे सॉकेट दिला आहे. सॉकेट या करण्याकरता इथं आपण बेड आहे, बेडच्या बाजूला जे आपण चार्जिंग करू शकतो. त्याच्याच खाली बघायला गेलं तर इकडे एक बॉक्स दिला आहे, जिकडे आपले स्टोरेज आपण मेंटेन करू शकतो. तर मित्रांनो आता आपण बेडकडे येऊया. बेडची जी साईज आहे 6x6.5 ची साईज आहे. आपण क्लायंटला किंग साईज प्रोव्हाइड केली आहे. तशाच पाठी बघायला गेला तर इकडे आपण हेडबोर्डचा यूज केला आहे. हेडबोर्डच्या पाठीत आपण जे आहे स्ट्रीट लाईटचा यूज केला आहे, ज्यामुळे अगदीच तुम्ही बघू शकता की एक लुक इन्हान्स झाला आहे. हेडबोर्डच्या वरतीच आपण बघाल तर आपण मोल्डिंग पट्टीचा यूज केला आहे. एक रेक्टँगल शेप देतात आपण त्याच्यामध्ये कॅनव्हास फिनिश वॉलपेपर यूज केला आहे, त्याच्यामुळे अगदीच या बेडरूमला लुक इन्हान्स होते. तर मित्रांनो हा आपला पूर्ण 1 BHK इंटेरियर टूर होता. त्या इंटेरियर मध्ये तुम्हाला नक्की काय आवडलंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हालाही असंच आपल्या घराचं इंटेरियर करायचं असेल तर वास्तू इंटेरियर्सला आपण रिच आउट करू शकता. हे खाली गेले 2 नंबर तुम्ही इकडे कॉल करू शकता. धन्यवाद.